आज आपण मस्त रसरशीत टोमॅटो चटणी बनवतो आहे। ही चटणी अगदी 5 ते 10 मिनिटात बनते, म्हणजे तुम्ही टिफिनला पण देऊ शकतात किंवा घाईच्या वेळेस जेव्हा काही बनवायला सुचत नाही तेव्हा ही पटकन बनवू शकतात। चवीला थोडी आंबट गोड तिखट लागते, पण मस्त चटपटीत चवीमध्ये बनून तयार होते। मग लगेच बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेते। तेल छान गरम झालं का यात जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। आता यात मी एक बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेते। आज आपण 2 लोकांसाठी ही टोमॅटो चटणी बनवतो आहेत। कांदा हलकासा तेलात परतून घेते। 2 मिनिटं परतून झाल्यानंतर यात 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या ह्या बारीक चिरून टाकून घेते आणि त्यासुद्धा तेलामध्ये परतून घेते। हलकासा कांदा शिजल्यानंतर यात मसाले टाकून घेते। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर। फक्त एवढेच मसाले वापरून आज अगदी चटपटीत ही टोमॅटो चटणी बनवतोय। मसाले छान परतून झाल्यानंतर यात साधारण 4 टमाटे हे बारीक कापून टाकून घेतलेले आहेत आणि ते मसाल्यांमध्ये मिक्स करून घेते। इथं व्यवस्थित भाजी मिक्स झाल्यानंतर आपण आता हे टमाटे शिजून घेणार आहोत, पण त्याआधी ह्या टमाट्यांमध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट हे टाकते आहे। थोडंसं जाडसर कूट असायला हवं। त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकून आता हे मिक्स करून घेते। इथे हे मिक्स करून झालेलं आहे। तर आता आपण ही छान चटपटीत आणि गोड चव येण्यासाठी एक चमचा साखर टाकून घेते आणि टमाटे शिजण्यासाठी 5 मिनिटं कढई कव्हर करून घेते। 5 मिनिटानंतर बघू शकतात अगदी रसरशीत ही टोमॅटोची भाजी किंवा टोमॅटोची चटणी बनून तयार झालेली आहे। काही मिनिटातच बनून तयार होते ही। यावर आता मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, मिक्स करून घेतलेला आहे आणि गॅस बंद करून मस्त गरमागरम चपातीसोबत ही चटपटीत अशी आंबट गोड आणि थोडी तिखट अशी ही टोमॅटो चटणी बनवून तयार झालेली आहे। तर कशी वाटली ही साधी आणि सोपी रेसिपी कमेंट्स करून नक्कीच कळवा। भेटूया नवीन रेसिपी सोबत।